नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे थंडीमध्ये तुम्ही कोणकोणतं बॉडी लोशन किंवा वॅसलीन वापरायचं आणि ते सुद्धा एक अफोर्डेबल प्राइस मध्ये इथं अवेलेबल असतात आणि तीच इफेक्टिव्ह सुद्धा आहेत। मार्केटमध्ये खूप महागडे प्रोडक्ट सुद्धा आहेत, पण मी इथं तुम्हाला परवडणारे प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि हे जे प्रोडक्ट शेअर केलेला आहे ती मी स्वतः यूज करून तुमच्याबरोबर शेअर करत आहे। आणि हे जे प्रोडक्ट आहेत मी ह्या वर्षीच असं यूज केलेलं नाही, मी इथं हे जे प्रोडक्ट आहे 2-3 वर्षाच्या आधी सुद्धा मी हेच प्रोडक्ट वापरत होते आणि ह्याचा मला चांगला रिझल्ट सुद्धा आलेला आहे। आणि हे सुद्धा प्रोडक्ट इथं कमी प्राइस मध्ये सुद्धा मिळतात आणि तितकेच इफेक्टिव्ह सुद्धा आहेत। तर सर्वात आधी मी इथं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे जे वॅसलीन आहे, हे आधी मी जेव्हा लहान होतो तेव्हा इथं 10 रुपयाचं इतकंसं छोटंसं पॅक मिळत होतं, ते आता बंद झालेलं आहे। हे जे वॅसलीन आहे ते नवीन पॅकेजिंग मध्ये आलेले आहे। इंटेन्सिव्ह केअर डीप मॉइश्चर 48 हवर्स लॉंग लास्टिंग मॉइश्चरायझर आहे। आणि जर तुमची स्किन आहे ती ऑइली टाइप आहे आणि तुम्हाला खूप जास्त असं चिकट तुमच्या स्किन वरती जर मॉइश्चरायझर किंवा तुम्हाला बॉडी लोशन इथं लावायचं नसेल तर तुम्ही नक्कीच हे वॅसलीनचे मॉइश्चरायझर आहे ते ट्राय करा। हे वॅसलीन आहे ते वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा अवेलेबल आहेत। ह्याच ब्रँडचे वेगवेगळे बॉडी लोशन सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। पण हे जे बॉडी लोशन आहे ते मला व्यवस्थित सूट सुद्धा झालेली आहे। माझी स्किन आहे ऑइली टाइप आहे, अप्लाय केल्यानंतर खूप असं लाईट वेट आणि एकदम लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि अप्लाय केल्यावर एकदम स्टिक सुद्धा होत नाही, एकदम नॉनस्टिकी बॉडी लोशन आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मिळतं। आणि मला वाटतं हे जे बॉडी लोशन आहे ते प्रत्येक जण मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतील त्यांनी सगळेच हे बॉडी लोशन इथं यूज केलेलं असतील आणि मी सुद्धा हेच यूज करते। तर तुम्ही पाहू शकता एकदम इथं अप्लाय केल्यानंतर ऑब्झर्व सुद्धा पटकन होतं, असं एकदम जाडसर असं काहीतरी लावल्यागत सुद्धा वाटत नाही, एकदम लाईटवेट इथं बॉडी लोशन आहे। तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता। ह्याची प्राइस आहे इथं 48 रुपीज मध्ये, ह्याची प्राइस आहे इथं 45 मध्ये इतकं तुम्हाला ही बॉटल आहे ती मिळते। तुम्हाला इथं मोठी बॉटल सुद्धा यूज करायचं असेल तर ते सुद्धा इथं मिळून जाईल। आणि ही जी बॉटल आहे ती मला इथं 15 ते 20 दिवस ही आरामात जाते, ही जी वॅसलीन आहे ते। आणि थंडीमध्ये एकदम युजफुल वॅसलीन आहे। त्यानंतर सेकंड आहे, हे सुद्धा मी खूप दिवसापासून यूज करते। हे मी माझ्या पायांना वगैरे मी लावण्यासाठी हे यूज करते। निवियाचा हातापायांना बॉडी मिल्क नरिशिंग लोशन आहे। हे सुद्धा इथं 48 हवर्स इंटेन्सिव्ह मॉइश्चर देतं। 5 in 1 केअर मॉइश्चरायझर आहे हे, सॉरी बॉडी लोशन आहे विथ डीप मॉइश्चरायझर करतं। ह्याच्यामध्ये आल्मंड आहे, ह्याच्यामध्ये मॉइश्चर सिरम आहे, आल्मंड ऑइल आहे आणि विटॅमिन ई आहे। हे ड्राय टू व्हेरी ड्राय स्किन साठी सुद्धा चालतं आणि ऑइली स्किन साठी सुद्धा ह्या थंडीमध्ये हे जे बॉडी लोशन आहे ते चालतं। आणि हे सुद्धा इतकं महाग नाही, फक्त हे 85 ला इथं मला मिळलेलं आहे। आणि हे सुद्धा मी खूप वर्षापासून यूज करतो, असं नाही की ह्याच वर्षी यूज करत आहे। आणि हे सुद्धा मला वाटतं की हे सुद्धा अफोर्डेबल आहे। युट्यूबर सुद्धा तुम्हाला महागडे इथं मॉइश्चरायझर वगैरे दाखवतात, पण ते सुद्धा इफेक्टिव्ह आहेत मी मानते। पण हे जे बॉडी लोशन्स आहेत तितकंच इफेक्टिव्ह आहे आणि थंडीपासून आपलं बॉडीचं संरक्षण देखील करतं। हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता। नेक्स्ट आहे, हे सुद्धा पॉन्डचं लाईट मॉइश्चरायझर आहे। नॉन ऑइली फ्रेश फील करतं तुमच्या स्किनवरती। फॉर सॉफ्ट अँड ग्लोईंग स्किन साठी हे इफेक्टिव्ह आहे। विटॅमिन ई आणि ग्लिसरीन असल्यामुळे थंडीपासून तुमच्या चेहऱ्याचं देखील इथं रक्षण करतं। आणि हे सुद्धा नॉनस्टिकी आहे, एकदम इथं ऑइल वाटत नाही, एकदम लावल्यानंतर ऑब्झॉर्ब देखील क्विक असं ऑब्झॉर्वेशन होतं ह्याचं सुद्धा। आणि हे सुद्धा तुम्हाला परवडणारं मॉइश्चरायझर आहे। ह्याची प्राइस सुद्धा इथं 215 दिलेले आहेत, पण इथं हे फेस साठी तुम्हाला 3 ते 4 महिने तुम्ही तर फेस वरती यूज केला तर नक्कीच हे पॉन्डचं मॉइश्चरायझर आहे हे तुम्हाला परवडणारे ठरेल। जर तुम्ही हे ऑनलाईन मॉइश्चरायझर तुम्ही इथं ऑर्डर केला तर तुम्हाला खूपच प्राइस मध्ये हे जे मॉइश्चरायझर आहे ते मिळून जाईल। त्यानंतर मी हे मॉइश्चरायझर आहे ते मी इथं फेस साठी वापरते आणि हे सुद्धा मी फेस साठी वापरते। हे सुद्धा इथं लाईट मॉइश्चरायझर आहे आणि हे पॉन्डचं सुपर लाईट जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे। हे सुद्धा स्किन वरती एकदम पटकन ऑब्झर्व होतं आणि तुमची ऑइली स्किन असेल तरी सुद्धा हे नॉनस्टिकी आहे, एकदम तुमच्या स्किनवर ऑइल तसेच इथं चिकटपणा सुद्धा येत नाही, एकदम बेस्ट असं पॉन्डचं मॉइश्चरायझर आहे। हे मी खूप दिवसापासून वापरते आणि हे सुद्धा इथं परवडणारे आहे। तुम्ही सुद्धा ह्या थंडीमध्ये नाही तर
त्यानंतर तुम्ही डेली रुटीनमध्ये हे जर मॉइश्चरायझर अप्लाय केलं तर नक्कीच तुमची स्किन आहे ती हायड्रेट राहते आणि स्किन आहे ती ग्लो सुद्धा करते। आणि ऑइली स्किन असेल तर तुम्हाला ऑइली स्किन असेल तर कोणतंही प्रॉब्लेम्स या मॉइश्चरायझरमुळे होत नाही। तुम्ही एकदाच हे मॉइश्चरायझर आहे ते ट्राय करून पहा। त्यानंतर मी इथं निवियाचं लिप केअर वापरते। हे सुद्धा एकदम हायड्रेटिंग लिप केअर आहे, एकदम हायड्रेट करतं तुमच्या ओठांना, एकदम हायड्रेट करतं ओठांना, असं सॉफ्ट बनवतं आणि नरिशमेंट सुद्धा करतं। तुमची हे अप्लाय केल्यानंतर तुमचे ओठ सुद्धा एकदम प्लम्पी बनतात आणि थंडीपासून तुमच्या ओठांचं संरक्षण देखील करतं हे निवियाचं लिप बाम। त्यानंतर माझ्याकडे आणखी 2 प्रोडक्ट आहेत। हे आहे गुड वाईबचं, हे सुद्धा एक चांगलं लिप बाम आहे। तुम्ही सुद्धा इथं पर्पलवर जर तुमच्याकडे पर्पलचं ॲप्लिकेशन असेल तर तुम्ही हे सुद्धा इथं चेक करून पाहू शकता। त्यानंतर हे माझ्याकडे स्ट्रॉबेरीचा लिप बाम आहे, हे सुद्धा इफेक्टिव्ह आहे। त्यानंतर तुम्ही वॅसलीन सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता, पण वॅसलीनमुळे तुम्हाला खरंच सांगायचं म्हणजे वॅसलीन अप्लाय केल्यानंतर वॅसलीन आहे ते खूपच असं जाडसर असतं आणि अप्लाय केल्यानंतर तुमच्या स्किनवरती एकदम चिकट वाटतं आणि ते इतकं कम्फर्टेबल सुद्धा वाटत नाही। तुम्ही ओठांना वगैरे वॅसलीन अप्लाय केला तर चालतं। वॅसलीनमुळे सुद्धा तुमच्या थंडीमध्ये तुमच्या स्किनची केअर करता येते आणि तुमचे ओठ किंवा तुमच्या हातापायांना सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण हे यूज केल्यानंतर खूपच चिकट असल्यामुळे ह्याच्यावरती खूप असं धूळ वगैरे बसतं आणि तुमच्या हातावर पायावर अप्लाय केला तर ते काही दिवसानंतर खूपच काळवंडलेले दिसतात आणि तुमच्या हातापायावर मळ देखील खूप जमा होते। त्यामुळे तुम्ही वॅसलीन यूज करत असाल तर तुम्ही जर वॅसलीन वापरायचं असेल तर नेक्स्ट डे तुमची स्किन आहे ती पूर्णपणे स्वच्छ करत जावाल। तुम्ही वॅसलीन आहे ते रिपीट जर अप्लाय केला तर तुमची स्किन आहे ती काळवंडते सुद्धा आणि स्किनवरती खूप घाण सुद्धा जमावते, डेड स्किन सुद्धा जमावते। त्याऐवजी तुम्ही असं लाईटवेट आणि अफोर्डेबल मॉइश्चरायझर यूज करून पहा। तुम्हाला ह्या हिवाळ्यामध्ये हे जे मॉइश्चरायझर आहेत ते अफोर्डेबल सुद्धा वाटतील आणि युजफुल सुद्धा वाटतील। तर तुम्ही सुद्धा हे जे बॉडी लोशन किंवा मी जे लिप बाम दाखवलेलं आहे बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर हे सुद्धा अफोर्डेबल आहे। तुम्ही सुद्धा एकदा हे ट्राय करून पहा। आणि मी तर माझं पर्सनल रिव्ह्यू वगैरे इथं एक्सपिरियन्स वगैरे शेअर केलेला आहे। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।